Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. आजपासून आपण जे जॉमेट्रीचा फर्स्ट चॅप्टर आहे बेसिक कॉन्सेप्ट इन जॉमेट्री याची न्यू प्लेलिस्ट स्टार्ट करत आहोत आणि हा या प्लेलिस्टचा फर्स्ट व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण जे स्क्रीनवर तुम्हाला दिसतात हे 4 टॉपिक्स बघू. तर ते कुठले कुठले टॉपिक्स आहे? व्हॉट इज नंबर लाईन, त्यानंतर मग आपण बघू कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स म्हणजे काय, नंतर डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स कसं काढायचं याचे एक्झाम्पल बघू आणि लास्ट टॉपिक असेल बिटवीननेस. बिटवीननेस काय असतं, त्याच्यावर कुठले एक्झाम्पल्स येतात, हे 4 पॉइंट्स आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. स्टार्ट करूयात सगळ्यात आधी फर्स्ट पॉइंट पासून. व्हॉट इज नंबर लाईन. सपोज तुमच्याकडे 5 नंबर्स दिलेले आहेत 1, 2, 3, 4 आणि 5. हे 5 नंबर्स तुमच्याकडे आहेत आणि हे नंबर तुम्हाला एका लाईनवर दाखवायचे आहेत. त्याला आपण म्हणू नंबर लाईन. आता ते कसं दाखवायचं ते मी सांगते. सपोज तुमच्याकडे ही एक लाईन आहे, ठीक आहे. ह्या लाईनवर तुम्हाला हे 5 नंबर्स दाखवायचे आहेत म्हणून मी हे 5 पॉइंट्स काढले. सगळ्यात आधी आपण इथं लिहिणार पॉइंट 1, 2, 3, 4 आणि 5. दिस इज हाऊ आपण हे जे नंबर्स होते हे या लाईनवर रिप्रेझेंट केले. पण आता याच्यानंतरची पण नेक्स्ट स्टेप असते की हे जे नंबर्स आहे याला आपल्याला नाव द्यावं लागेल. म्हणजेच काय, हा 1 ह्या पॉइंटवर आहे, ह्या पॉइंटला आपल्याला एक नाव द्यावं लागेल. मी सपोज ते नाव दिलं ए. हा 2 ह्या पॉइंटवर आहे, याला नाव द्यावं लागेल बी. सेम सी, डी आणि ई. ह्या पूर्ण डायग्रामला आपण म्हणतो नंबर लाईन. एकदम सिंपल आहे. नंबर्स आपण लाईनवर रिप्रेझेंट करतो आणि त्याला नावं देतो. म्हणजे प्रत्येक पॉइंटला आपण काय दिलंय, नाव दिलंय. जसं ह्या पॉइंटला आपण नाव दिलं ए, ह्या पॉइंटला आपण नाव दिलं ई. अशा प्रकारे जे आपण रिप्रेझेंट करतो त्याला म्हणतात नंबर लाईन. कळालं? सोपा टॉपिक होता. आता आपण पुढचा टॉपिक बघू की कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स म्हणजे काय. हा टॉपिक समजण्यासाठी आपल्याला एक नंबर लाईन लागेल, जी नंबर लाईन मी ऑलरेडी माझ्या स्क्रीनवर काढली आहे, ठीक आहे. आता ही नंबर लाईन आपण लक्षात ठेवून बाकीचे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स म्हणजे काय असतं हे शिकणार आहोत. आता मला सांगा की ह्या नंबर लाईन्सवर पॉइंट किती आहेत. जर तुम्ही काउंट केले 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. किती पॉइंट्स आहे याच्यावर? 10 पॉइंट्स आहे. आणि तुम्हाला कोणी विचारलं की पॉइंट ए वर काय नंबर आहे, तर तुम्ही काय म्हणणार? मॅम डायरेक्टली दिसतंय पॉइंट ए वर नंबर आहे -4, ठीक आहे. सपोज मी विचारलं पॉइंट जी वर कुठला नंबर आहे, तर तुम्ही लगेच सांगणार पॉइंट जी वर आहे नंबर 2. यालाच म्हणतात कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट. एकदम सोप्या भाषेत मी सांगितलं. सपोज क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलं की कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट जे. तुम्ही इथं काय केलं, पॉइंट ए वर कुठला नंबर होता ते दाखवलं. सेम आपण काय विचारलं, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट जे. पॉइंट जे वर कुठला नंबर आहे? 5. कोऑर्डिनेट म्हणजे काय, तर त्या पॉइंटवर कुठला नंबर आपण लिहिलेला आहे. सिंपल. नेक्स्ट मी विचारलं कोऑर्डिनेट ऑफ बी. काय येणार याचा आन्सर? कमेंट मध्ये सांगा लवकर. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी विच इज यस -3. सोपं होतं. नंबर लाईन काय असते ते कळालं, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स काय असतात हे कळालं. आता आपण पुढे जाऊ. डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. आता जर 2 पॉइंट दिलेले असतील
तर त्या दोन पॉइंटमध्ये किती डिस्टन्स आहे हे शोधायचं आहे. याच्यासाठी परत नंबर लाईन लागेल. सो जी आपण मागे नंबर लाईन यूज केली तिच्यामध्ये आता मी थोडे चेंजेस करून नवीन नंबर लाईन क्रिएट केली आहे. आता ही नंबर लाईन बघा, याच्यामध्ये पॉइंट ए 0ला रिप्रेझेंट करतो, पॉइंट जीच्या खाली कुठला नंबर आहे 6, पॉइंट केच्या खाली नंबर आहे 10. सो आपण 0 to 10 ही नंबर लाईन इथं रिप्रेझेंट केलेली आहे. इथपर्यंत कळालं? आता पुढे जाऊ. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड पॉइंट एच. हे जे मी लिहिलेलं होतं हे मी रफ करून घेते. ठीक आहे. सो आपल्याला काय शोधायचं होतं, पॉइंट ए आणि पॉइंट एच मध्ये काय डिस्टन्स आहे. स्टेप वाईज जाऊ, कारण हा पण पहिल्यांदा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय म्हणून मी एकदम छोट्या छोट्या बेसिक स्टेपने तुम्हाला सांगते की हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. खूप इझी आहे, तुम्हाला लगेच कळेल, पण आपण जेव्हा स्टेप वाईज सॉल्व्ह करतो तेव्हा आपला प्रॉब्लेम आयुष्यभर लक्षात राहतो की हा कसा सॉल्व्ह करायचा आहे. सो सगळ्यात आधी आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, ए आणि एच मधलं डिस्टन्स. तर याला आपण असं लिहू शकतो, डिस्टन्स बिटवीन ए आणि एच हे आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. सो पहिली स्टेप आहे, हा जो पहिला पॉइंट आहे याचा कोऑर्डिनेट शोधायचा. सो आपण इथं लिहून घेऊ कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए. हा आपल्याला लिहायचा आहे. नंबर लाईन बघा आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए काय आहे ते मला सांगा. करेक्ट, 0. दुसरं आपल्याला बघावं लागेल दुसऱ्या पॉइंटचा कोऑर्डिनेट. सो सिंपल परत आपण तेच लिहितोय, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट, कुठला पॉइंट आहे एच. परत नंबर लाईन बघा आणि नंबर लाईनवर एच कुठं आहे, हा, आणि याचा कोऑर्डिनेट काय आहे 7. इथपर्यंत कळालं. आता आपल्याला ह्या दोघांचं मायनस करायचं आहे, पण डिस्टन्स काढताना नेहमी लक्षात ठेवायचं की मोठ्या नंबरचं लहान नंबर मधून मायनस करायचं. ह्या दोन नंबर मध्ये मोठा नंबर कुठला आहे 7, म्हणून आपण काय करणार 7 मायनस हा घेणार 0. 7 मायनस 0 केलं तर काय आन्सर येतं 7. म्हणून आपण लिहू शकतो की डिस्टन्स बिटवीन ए आणि एच किती आहे 7. सिंपल. आपण काय फाइंड आउट केले, कोऑर्डिनेट, आणि त्यानंतर दोन डिस्टन्स मध्ये सबट्रॅक्ट केलं. सबट्रॅक्ट केल्यावर जे आन्सर मिळालं ते काय झालं, डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. सिंपल आहे. इथपर्यंत कळालं. अजून आपण एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला हा जो कन्सेप्ट आहे हा पूर्ण क्लिअर होईल. याच्यामध्ये काय दिलंय, डिस्टन्स बिटवीन पॉइंट ई आणि पॉइंट जी. आता दोन वेगळे पॉइंट आहे. परत आपण काय लिहिणार मग, सगळ्यात आधी तर डिस्टन्स ऑफ ई कॉमा जी हे लिहून घेऊ. आपल्याला हे शोधायचं आहे. त्यानंतर आपण काय करतो मग, करेक्ट, कोऑर्डिनेट ऑफ, कुठला कोऑर्डिनेट बघणार आपण, सगळ्यात आधी ईच, म्हणून ते लिहिलं. कोऑर्डिनेट ऑफ ई काय आहे 4. पुढची स्टेप काय आहे, कोऑर्डिनेट ऑफ, करेक्ट. सो आपण कोऑर्डिनेट ऑफ आता कुठला पॉइंटचं बघणार आहे, दुसरा पॉइंट, तो आहे जी, आणि जीचं कोऑर्डिनेट आहे आपल्याकडे 6. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, ई आणि जी मधलं डिस्टन्स. डिस्टन्स शोधताना आपण काय करतो, मोठ्या नंबर मधून लहान नंबर सबट्रॅक्ट करतो. आता याच्यापैकी मोठा नंबर कुठला आहे 6 आणि लहान नंबर आहे 4, म्हणून 6 मायनस 4 केलं तर आन्सर काय आलंय 2. सो डिस्टन्स बिटवीन ई अँड पॉइंट जी किती आलं 2. ग्रेट.
इथं आपला डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स हा कन्सेप्ट खूप छानपणे क्लिअर झालेला आहे, कारण आपण 2 क्वेश्चन त्याच्यावरचे सॉल्व्ह केले. तर आता मला नाही वाटत की तुम्हाला याच्यावर काही डाऊट असतील. जर असेलही तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकतात, म्हणजे मी माझ्या पद्धतीने ते डाऊट तुमचे क्लिअर करायचं ट्राय करेन. सो आपला हा थर्ड टॉपिक पण इथं संपला आहे, डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. नेक्स्ट फोर्थ टॉपिक जो या व्हिडिओचा लास्ट टॉपिक आहे, बिटवीननेस. आता बिटवीननेस हा टॉपिक शिकण्यासाठी आपल्याला 3 पॉइंट्सची गरज आहे. सो आपण स्क्रीनवर लिहिलं की माझ्याकडे 3 पॉइंट्स आहे, पॉइंट पी, पॉइंट क्यू आणि पॉइंट आर. आणि मला हे 3 पॉइंट्स एका लाईनवर दाखवायचे आहेत. आता तुम्ही विचार करा की हे 3 पॉइंट्स तुम्हाला एका लाईनवर दाखवायचे आहेत, तर तुम्ही ते कसं दाखवणार? सो सगळ्यात आधी तुम्ही काय करणार, एक लाईन ड्रॉ करणार आणि याच्यावर हे 3 पॉइंट्स लिहून घेणार. आणि तुम्ही सांगेल, मॅम मी याला नाव देणार पी, याला नाव देणार क्यू आणि याला नाव देणार आर. व्हेरी गुड. तुम्ही एक चान्स तर तुमचा करेक्ट बरोबर तुम्ही गेस केला की अशा प्रकारे तुम्ही ही नंबर लाईन ड्रॉ करू शकतात. पण विचार करा की अजून कुठल्या वेने ही नंबर लाईन ड्रॉ होऊ शकते का? येस. सो दुसरा वे, तुम्ही हा पी इथंच लिहिणार, पण क्यू लास्टला लिहिणार आणि याच्यामध्ये येणार हा आर. अजून एक वेने तुम्ही ही नंबर लाईन लिहू शकतात. इथं येणार क्यू, इथं येणार पी आणि इकडे येणार आर. सो तुम्ही अशा 3 पद्धतीने ही नंबर लाईन लिहिली. जर तुम्ही विचार केला तर ह्या नंबर लाईनच्या मध्ये क्यू, ह्या नंबर लाईनच्या मध्ये आला आर आणि ह्या नंबर लाईनच्या मध्ये आला आहे पी. म्हणजे हे 3 वेगवेगळे पॉइंट्स इथं आलेले आहेत. आता आपण काय म्हणू शकतो, क्यू, पी आणि आरच्या मध्ये, बरोबर आहे ना? जर तुम्ही ही नंबर लाईन बघितली तर तुम्ही काय म्हणणार, क्यू, पी आणि आरच्या मध्ये बसलेला आहे. सो यालाच कसं लिहितो आपण, पॉइंट क्यू इज बिटवीन, याला म्हणतात बिटवीन पी अँड आर. ग्रेट. सेम इकडे जाऊ. आता इथे तुम्ही काय म्हणणार, पॉइंट आर पी आणि क्यू मध्ये. सो आपण ते लिहून घेऊ. मग पॉइंट आर इज बिटवीन कोणत्या 2 पॉइंटच्या मध्ये येतो? करेक्ट. सो तो पॉइंट पी आणि पॉइंट क्यूच्या मध्ये आहे. सेम आपण तिसऱ्या नंबर लाईन साठी सुद्धा लिहून घेऊ. तिसऱ्या नंबर लाईन मध्ये पॉइंट पी इज बिटवीन क्यू अँड आर. ग्रेट. सो आपल्याला एवढं तरी कळालं की बिटवीन म्हणजे काय, तर एक पॉइंट हा 2 पॉइंटच्या मध्ये बसलेला आहे, याला म्हणतात बिटवीन. आणि तो पॉइंट कुठला होता हे आपण ह्या 3 नंबर लाईन मध्ये शोधून काढलंय. आता मला सांगा की जर मी तुम्हाला विचारलं डिस्टन्स बिटवीन पी आणि आर काय असेल? डिस्टन्स बिटवीन पी आणि आर सिंपल, याचं डिस्टन्स आणि याचं डिस्टन्स. म्हणून आपण इथं लिहू शकतो की डिस्टन्स ऑफ पी क्यू प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर. समजलं हे कसं काढलं? जर मी तुम्हाला या पूर्ण लाईनचं डिस्टन्स विचारलं तर तुम्ही सांगू शकता की ही एक छोटी लाईनचं डिस्टन्स आणि ही एक दुसऱ्या छोटी लाईनचं डिस्टन्स, हे दोघं ऍड केलं तर मला हे पूर्ण मोठं डिस्टन्स मिळेल. करेक्ट. सेम आता तुम्ही या नंबर लाईन साठी मला सांगा. करेक्ट. डिस्टन्स ऑफ पी क्यू इक्वल टू डिस्टन्स ऑफ पी आर प्लस डिस्टन्स ऑफ आर क्यू. व्हेरी गुड. सेम ह्या लाईन साठी सांगा. डिस्टन्स ऑफ क्यू आर इक्वल टू डिस्टन्स ऑफ क्यू पी प्लस
डिस्टन्स ऑफ पी आर. ग्रेट. सो याला म्हणतात बिटवीननेस. बिटवीननेस म्हणजे काय? जर एखादा पॉइंट दोन पॉइंटच्या मध्ये असेल तर हे पूर्ण डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स ऑफ पी अँड आर ते काय असतं? डिस्टन्स ऑफ पी क्यू आणि डिस्टन्स ऑफ क्यू आर. कळालं तुम्हाला बिटवीननेस म्हणजे काय आणि त्याच्या रिलेटेडचं डिस्टन्स कसे शोधायचे. आय होप हा टॉपिक तुम्हाला समजला असेल. इझी आहे. जर कळाला नसेल तर परत एकदा हा व्हिडिओ रिवाइंड करून बघू शकतात. आतापर्यंत आपण 3 टॉपिक्स बघितले. सगळ्यात आधी बघितलं नंबर लाईन काय असतं, मग कोऑर्डिनेट्स बघितले, मग त्याच्यातलं डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं आणि हा लास्ट टॉपिक बघितला बिटवीननेस म्हणजे काय. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू ज्या प्रॉब्लेम मध्ये हे सगळे पॉइंट कव्हर होतात. प्रॉब्लेम आपल्या स्क्रीनवर दिलेला आहे, एकदा तो आपण वाचू बघू. ऑन नंबर लाईन पॉइंट्स ए बी सी आर सच दॅट डिस्टन्स ऑफ ए बी इक्वल टू 5. दिलेला आपल्याला काय आहे? डिस्टन्स ऑफ ए कॉमा बी इक्वल टू 5. पुढं डिस्टन्स ऑफ बी कॉमा सी इक्वल टू 11. सो ते पण लिहून घेऊ. डिस्टन्स ऑफ बी कॉमा सी इक्वल टू 11. डिस्टन्स ऑफ ए कॉमा सी इक्वल टू 6. सो थर्ड वाला जो डिस्टन्स दिला आहे तो पण मी लिहून घेते. विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन अदर 2 पॉइंट्स. सो याच्यात विचारलं आहे की आम्हाला नंबर लाईन काढून दाखवा आणि आम्हाला हे सांगा की कुठला पॉइंट 2 पॉइंटच्या मध्ये बसलेला आहे. हे कसं शोधायचं हे बघू आपण. 3 डिस्टन्स आपल्याकडे दिले. एक डिस्टन्स ए बी मधला, दुसरा डिस्टन्स बी आणि सी मधला आणि तिसरा डिस्टन्स दिला आहे ए आणि सी मधला. सगळ्यात आधी आपण शोधायचं की सगळ्यात मोठा डिस्टन्स कुठला आहे. सो 5, 11 आणि 6 या 3 मधला सगळ्यात मोठा डिस्टन्स आहे 11. सो याला आपण तसंच राहू देऊ आणि बाकी 2 डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स ऑफ ए कॉमा बी आणि डिस्टन्स ऑफ ए कॉमा सी या दोघांचं ऍडिशन करू. हे का करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगते. काय केलं आपण? जो सगळ्यात मोठा डिस्टन्स होता त्याला आपण तसंच ठेवलं आणि बाकीचे जे 2 छोटे डिस्टन्स होते त्याला आपण लिहून घेतलं. आता डिस्टन्स ऑफ ए कॉमा बी काय दिला आहे? 5. डिस्टन्स ऑफ ए कॉमा सी दिलेला आहे 6. या दोघांचं ऍडिशन करा. 5 प्लस 6 किती येणार आहे? 11. आता चेक करा जो आपण सगळ्यात मोठा डिस्टन्स बाजूला काढला होता त्याची व्हॅल्यू आणि ह्या दोघांचं डिस्टन्स ऍड केल्यावर व्हॅल्यू सेम आली. येस. सो आपण सांगू शकतो की डिस्टन्स ऑफ बी कॉमा सी इक्वल टू हा डिस्टन्स आला 11 आणि 11 डिस्टन्स आपण कुठून काढला? इथून. म्हणून आपण लिहू शकतो की डिस्टन्स ऑफ बी कॉमा सी इक्वल टू आहे डिस्टन्स ऑफ ए कॉमा बी प्लस डिस्टन्स ऑफ ए कॉमा सी. आणि असंच काहीतरी आपण बिटवीननेस मध्ये बघितलं. ठीक आहे. हे सेम आपण बिटवीननेस मध्ये बघितलं की जे मोठा डिस्टन्स असतो तो 2 छोट्या डिस्टन्सचं ऍडिशन असतं. म्हणून हे आता आपल्याला एका नंबर लाईनवर दाखवायचं आहे. आपल्याकडे 3 पॉइंट्स आहे. याच्यावरून तुम्ही बघा की बी कॉमा सी हा सगळ्यात मोठा डिस्टन्स आहे तर तो कसा येणार मग? बी आणि सी आणि हे 2 छोटे छोटे डिस्टन्स आहे. आता पॉइंट उरला कुठला? फक्त पॉइंट ए उरला. सो आपण या डायग्राम वरून काय सांगणार? पॉइंट ए इज बिटवीन करेक्ट बी अँड सी. आणि हेच आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे की असा कुठला पॉइंट आहे जो या 2 पॉइंटच्या मध्ये आहे. जे आपण काढलं पॉइंट ए हा आहे. हे कसं काढलं आपण?
सगळ्यात आधी आपण जो मोठा डिस्टन्स होता त्याला बाजूला काढला, बाकीच्या 2 डिस्टन्सचं ॲडिशन केलं, चेक केलं की तोच व्हॅल्यू हे आपल्याला मिळते का, जी आपल्याला इथं मिळाली. ॲडिशन पण 11 आलं आणि बी कॉमा सीची व्हॅल्यू पण 11 आली. म्हणून आपण काय लिहिलं मग, डिस्टन्स ऑफ बी कॉमा सी इक्वल टू डिस्टन्स ऑफ ए कॉमा बी प्लस डिस्टन्स ऑफ ए कॉमा सी. आणि याला आपण मग या डायग्राममध्ये लिहिलं. आता बी कॉमा सी हा काय आहे, सगळ्यात मोठा डिस्टन्स, म्हणून आपण त्याला इथं बी लिहिलं आणि मग इथं सी लिहिलं. उरला पॉईंट कुठला, पॉईंट ए, ज्याला आपण मध्ये लिहिलं. आणि यालाच म्हणू आपण पॉईंट ए इज बिटवीन पॉईंट बी अँड पॉईंट सी. आय होप तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ तुम्हाला पुढं कंटिन्यू बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा हे कन्सेप्ट अशाच सोप्या आणि साध्या भाषेत समजेल आणि मग तुम्ही एक्झाममध्ये जास्त मार्क्स मिळवू शकतात.